नमस्कार मंडळी, मी सुनील निवेल वसई आणि माझ्यासोबत आहे आमच्या इकडचे पाणी तज्ज्ञ सचिन मर्ती. सचिन आज आमच्या इकडे आमच्या विहिरीचं पाण्याचा TDS मोजण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे आता आपल्याला समजेल. तर सचिन आता चेक करतील त्यांच्याकडे असलेल्या मीटरवरती काय नंबर येतो बघूया. साधारणतः किती TDS असलं म्हणजे पाणी पिण्यायोग्य आहे? म्हणजे जागतिक आरोग्य संघटना जी आहे तर त्यांच्या हिशोबातनं आपला TDS जो आहे तर तो 100 ते 500 ppm अच्छा, त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ओके. आणि आपण समुद्राजवळ असल्यामुळे आपण एक साधारण 700 चालू शकतो. ओके. आणि हे TDS म्हणजे नक्की काय असतं? ओके. TDS म्हणजे कसं आहे की पावसाचं पाणी जेव्हा ते जमिनीला स्पर्श होतं तर जमिनीत मुरतं तेव्हा आपल्या बरोबर जमिनीत असलेले वेगवेगळे जे धातू आहेत ते सगळे आपल्या बरोबर घेऊन ते आपल्या विहिरीत येत असतं, जमिनीत मुरतं. तर त्याचा ओव्हरऑल म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे घटक आले, म्हणजे तुमचे कॅल्शियम, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर मिनरल्स आले. तर या सगळ्यांचा या सगळ्या घटकांचा एक म्हणजे बोलतात ना पॅरामीटर, एक प्रमाण आहे. ओके. त्याला TDS असं म्हणतात. आपलं किती आहे? आपलं आहे 962. दाखवा त्यांना जरा. हे बघा, 962 आमच्या विहिरीचं PPM आहे की TDS आहे? PPM आहे. म्हणजे हे पिण्यायोग्य नाही आहे, हे पिण्यायोग्य नाही. अच्छा, मग आम्ही आता काय करू शकतो ह्यासाठी? प्रत्येक घराने आपल्या छतावरचं जे पाणी आहे ते आपल्या विहिरीत सोडणं खूप गरजेचं आहे. अच्छा. तर त्याचा फायदा आपल्या सर्वांना होणार. पण असं 3-4 वर्ष कंटिन्यू करत राहिलो तर आपला TDS जो आहे तो साधारण एक 3-4 वर्षानंतर आपण बघितलं तर साधारण 700 किंवा 600 पर्यंत येऊ शकतो. अच्छा, म्हणजे पिण्यायोग्य होऊ शकतं. आपण जे ग्रामीण भागात राहतो, वसईच्या ग्रामीण भागात राहतो, ते आपण खूपच निष्क्रिय झालेलो आहोत. कारण आपल्या इकडे महानगरपालिका इतकी वर्ष आहे, महानगरपालिका शहरी भागामध्ये पाणी देतं आणि आम्हाला पाणी का नाही आणि आपण का पेटून उठत नाही, आपल्याला का ह्याबद्दल काहीही वाटत नाही. आमच्या ऑफिसचे वगैरे जेव्हा घरी येतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की अरे हे विहीर आमची आहे, आम्ही हेच पाणी पितो, तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटतं की तुमच्या इकडे तुम्हाला म्युन्सिपालिटी पाणी का देत नाही. आणि जर देत नाही तर तुम्ही लोक काय करताय? तुम्ही टॅक्स पूर्ण देताय, कायदे पूर्ण पाळताय, आपल्या इकडे रस्ते खराब, लाईट नाही, पाणी आपलं असं आहे, आणि हे का? तर ह्याबद्दल मला वाटतं आपण काहीतरी केलं पाहिजे. आता आपली महानगरपालिकेची निवडणूक येत आहे. आपल्या सगळ्यांना सुवर्ण संधी आहे की आपल्याकडच्या ज्या समस्या आहेत तर त्याच्याविषयी तुमचे जे नगरसेवक तुमच्या घरी जेव्हा येतील मत मांडण्यासाठी येईल तेव्हा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे त्याविषयी तुम्ही त्यांना विचारू शकता. त्यांची काय उपाययोजना आहे, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये काय आहे ते आपण विचारलं पाहिजे. आणि ते निवडून आले तर त्यानंतर देखील पाठपुरावा केला पाहिजे, असं मला एक स्थानिक आणि एक जागरूक नागरिक म्हणून वाटतं. बरोबर आहे? हे आपलं प्रत्येकाने हे केलंच पाहिजे, कर्तव्य आहे आपलं.